मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या रत्नागिरी दौऱ्यामधून पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटात दुरी पाहायला मिळाली। नेमके कालच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही भाजपचा पदाधिकारी या ठिकाणी सामील झालेला नव्हता। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी आमदार बाळा माने सर। माने साहेब, काल ज्या पद्धतीनं दरी पाहायला मिळाली, कुठल्याच कार्यक्रमाला भाजपने हजेरी लावली नाही, नेमकं काय म्हणणं आहे, काय सांगाल? नाही, कोणत्याही प्रकारची दरी नाही। राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीनं कल्याणकारी सरकार, गरीब कल्याण सरकार, आदरणीय केंद्र आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी सुरू आहे। तेव्हा कोणत्याही दरी नाही। परंतु कालचा जो कार्यक्रम होता तो मला वाटतं त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं, मी माजी आमदार आहे, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी या ठिकाणी आहे किंवा आमच्या बाकी कोणा पदाधिकाऱ्यांना काही या संदर्भातलं निमंत्रणच नव्हतं। खरं तर प्रशासन वेटीस धरून अनेक प्रकारचे कार्यक्रम गेल्या 2 वर्षात चालू आहेत। तेव्हा कालचाच कार्यक्रम असा नाही, असे अनेक कार्यक्रम गेल्या 2 वर्षात आदरणीय उद्योगमंत्री आणि पालकमंत्री, 4 वेळेला आमदार झालेले आमदार उदय सामंत हे थोडंसं भान विसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी पालकत्वाची जी जबाबदारी आहे ती त्यांनी मला वाटतं थोडी विसरलेली आहे। त्यांचे फोन लागत नाहीत, त्यांच्याशी संवाद होत नाहीत, सातत्यानं अशा प्रकारचं काम चालू आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा बहिष्कार अशा प्रकारचा विषय नव्हता आणि स्वाभाविक आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि रवींद्रजी चव्हाण साहेब नसल्या कारणानं त्या ठिकाणी जाण्याचा काही संबंध आला नाही। म्हणजे कुठल्याच कार्यक्रमाचं निमंत्रण पदाधिकाऱ्यांना नव्हतं? गेल्या 2 वर्षामध्ये विविध अनेक कार्यक्रम झाले। खरं तर ह्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होतं उदय सामंत यांनी। सातत्यानं भाजपची, मित्रपक्षाची त्या ठिकाणी पिळवणूक करणं, त्यांना बाजूला ठेवणं, अवहेलना करणं, मग त्यातलेच कोणतरी सॉफ्ट टार्गेट करून कोणतरी पदाधिकारी निमंत्रण देणं, कोणाला 50 लाखाचा निधी देणं, असं चालत नाही। जेव्हा महायुतीचा धर्म म्हणून आपण काम करतोय त्यावेळेला चांगला संवाद झाला पाहिजे, आपण चांगलं भेटलं पाहिजे। कारण 105 आमदार आज भारतीय जनता पार्टीची या सरकारला पाठिंबा देत आहेत, हे भान ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांचं वागणं मला वाटतं सुधारणं हे पुढच्या काळाच्या दृष्टीनं आवश्यक आहे। पालकमंत्री म्हणून सामंत साहेब कुठलीच भूमिका मित्रपक्षाच्या बाबतीमध्ये पार पाडत नाही? मित्रपक्ष नाही, त्यांचा स्वभावच असा आहे, ते ज्या ज्या पक्षामध्ये यापूर्वी होते त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा अजेंडा चालवला। मी म्हणेन ते धोरणनी बांधेल ते तोरण, आणि हा त्यांचा स्वभाव आहे। हा स्वभाव त्यांचा उपयोगाचा येणार नाही आहे। राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे आणि त्यामुळे विकास निधी असेल, जिल्हा नियोजनचा निधी असेल, ते प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी भाजपला डावलण्याचं काम करतायत किंवा भाजपा प्रणित हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत त्यांची वेळोवेळी जे काही विषय असतात तिथं प्रशासनाला धरून त्यांना दाबण्याचं काम चालू आहे। यापूर्वी काही दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये अशाच प्रकारे हिंदू संघटनांचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी दबाव आणून काम करण्याचा प्रयत्न। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अजून निवडणुकीला अवकाश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे मेगा कार्यक्रम जे करणं आहे ते निवडणुकीच्या वेळेला करायचे असतात। प्रशासनाला वेटीची धरून अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, CRP असतील, BDO, तहसीलदार असतील, ह्यांना खरं करायचं नसतं। ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, परंतु आदरणीय मुख्यमंत्री येणार म्हटल्यावरती या ठिकाणी प्रशासनाला जावं लागतं। तर ह्याचं सारासार भान उदय सामंत यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। भाजपचे माजी आमदार बाळा माने सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।